पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोट यांचं पार्थिव पुण्यात आणलं। जगदाळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये तर गणबोट यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोंढपाट ठेवण्यात येणार। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानाने महाराष्ट्रात मुंबईतील 75 तर पुण्यातील 45 सर्व पर्यटक सुखरूप दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवाशांचं एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यातील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोनींच्या पार्थिवावर फडणवीसांकडून अंत्यदर्शन तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। फडणवीसांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्वपक्षीयांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत बैठक। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा। परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्तानने फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा तर दहशतवाद्यांना मदत करणारे दोघे सैन्याच्या ताब्यात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होईल। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता।